आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या लासलगाव रेल्वे स्थानकातून एक कांदा एक्सप्रेस दिल्लीच्या दिशेनं नुकतीच रवाना झाली आहे आणि त्यानंतर आज पुन्हा मनमाड रेल्वे स्थानकातून देखील एक कांदा एक्सप्रेस चेन्नईला पाठवण्यात येणार आहे। मनमाडच्या रेल्वे स्थानकामध्ये ट्रेनमध्ये कांदा भरण्याचं काम सध्या सुरू आहे। नाशिक जिल्ह्यातील विविध शहरात नाफेड त्याचबरोबर NCCFनं साठवून ठेवलेल्या गोदामातून हा कांदा ट्रकमधून रेल्वेमध्ये आता आणला जातोय। सुमारे 21 डब्यांच्या रेल्वेमधून 800 मेट्रिक टन कांदा संध्याकाळपर्यंत चेन्नईच्या दिशेनं रवाना होणार आहे। मनमाड रेल्वे स्थानकातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याच्या भावात वाढ होतात। केंद्र सरकारच्या मूल्य स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि NCCFच्या वतीने खरेदी करण्यात बफर स्टॉकमधील कांदा जो तो आता देशातील विविध शहरांमध्ये पाठवण्याचे नियोजन जे ते केंद्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आले। परवा दिवशी नाशिकच्या लासलगाव रेल्वे स्थानकातून एक स्पेशल कांदा ट्रेन जवळपास 450 मेट्रिक टन कांदा घेऊन दिल्लीकडे रवाना झाली आणि त्या पाठोपाठ आपण बघू शकतो की या मनमाडमधून देखील एक रॅक जो तो या ठिकाणी लावण्यात आला आहे। या ठिकाणी केंद्र सरकारच्या वतीने जे कांदे जर वाढले होते ते नियंत्रणात ठेवण्यासाठी हे रॅक जो तो आता पाठवण्याचं काम सुरू आहे। मनमाड रेल्वे स्थानकात या ठिकाणी एक रॅक जो तो या ठिकाणी लावण्यात आला आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की नाशिक जिल्ह्यातून NCCF आणि नाफेडच्या विविध गोडाऊनमधून जो साठवलेला कांदा जो तो या ठिकाणी आणला जातोय आणि ह्या रेल्वेच्या रॅकमध्ये जो तो या ठिकाणी सोडवला जातोय। आपण या ठिकाणी बघू शकतो की हमालांच्या मार्फत जे ते या ठिकाणी कांदा लोडिंगचं काम जे ते या ठिकाणी सुरू आहे आणि साधारण 1 तासाबरोबर हा रॅक जो तो या ठिकाणी लावण्यात आला आहे आणि साधारण 5 ते 7 तास हा रॅक जो आहे तो पूर्णतः या ठिकाणी भरून तो जो आहे तो चेन्नईच्या दिशेने रवाना होणार आहे। जवळपास 21 बोगीचा हा जो रॅक आहे या रॅकमध्ये साधारणतः 850 मेट्रिक टन कांदा जो आहे तो या ठिकाणी पाठवण्याचं काम जे ते करण्यात येणार आहे। या कांदा जर देशातील विविध बाजारपेठेत गेला तर आपण बघू शकतो की कांद्याच्या भावात पुन्हा एकदा घसरण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। एकीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीशी चांगले दर मिळत असताना आता हा कांदा जो आहे तो दिल्ली किंवा विविध भागात गेल्यानंतर कांद्याचे दर जे आहेत ते कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। असाच प्रकार जो परवा लासलगावनीतून कांदा जो आहे तो दिल्लीला रवाना झाल्यानंतर त्यानंतर लगेचच कांद्याच्या भावाचे 500 रुपयांची घसरण जी ती पाहायला मिळाली। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी नाराजी पाहायला मिळते। अशाच पद्धतीचा कांदा जो आहे तो देशभरातील विविध रेल्वे ठिकाणी जो आहे तो पाठवला जाणार आहे। एकंदरीतच कुठेतरी शेतकऱ्यांना जे 4 पैसे मिळण्याची आशा जी ती मिळाली होती, मात्र केंद्र सरकारची होती जी पुन्हा एकदा फक्त खाण्याचाच विचार केला जातोय आणि या ठिकाणी कांदा जो तो देशांतर्गत बाजारपेठेत पाठवून शेतकऱ्यांच्या कांद्याला मिळणारा भाव जो तो पाडण्याचा प्रयत्न जो तो होताना दिसतोय। त्यामुळे कुठेतरी आता शेतकरी बांधवांमध्ये जी ती नाराजीचा सूर जो तो पाहायला मिळतोय। हा कांदा जो आहे तो सरकारने परदेशात विकावा अशी मागणी होते आणि शेतकऱ्यांना जे 2 पैसे मिळतात ते मिळू द्यावे अशी काहीशी मागणी जी ती आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून होताना दिसते। निलेश वाघ, NDTV मराठी, मनमाड, नाशिक।